नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं लोणावळ्यामधून स्वागत करतो। खूप दिवसानंतर व्हिडिओ करतोय। ॲक्च्युअली लोणावळ्यामध्ये आलेलो आणि समजलं की एक नवीन 8 BHKचा विला सुरू झालेला आहे। तुमची मोठी फॅमिली असेल किंवा जर तुम्ही कॉर्पोरेट आउटिंगचा प्लॅन करताय आणि तुम्हाला मोठी प्रॉपर्टी हवी असेल पण ती प्रायव्हेट हवी असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी असणार आहे। वीकेंड्स होम यांच्या मार्फत हा 8 BHKचा विला आता नवीनच सुरू झालेला आहे। जर तुम्हाला ही प्रॉपर्टी बुक करायची असेल तर व्हिडिओच्या शेवटी मी रेट पण सांगणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। आता आपण विलाच्या बाहेर आहोत आणि मी तुम्हाला आता विला दाखवतो। त्याच्या अगोदर आता आपण जे आहोत हे आहे, हा बघा, हा जो रोड आहे ना, हा रोड आहे लोणावळ्यावरून आलेला। सो लोणावळा इथे आहे, या बाजूला हा रोड आहे पावना लेकला जाणारा। सो या रोडवरच इथे हा विला आहे। हा विलाचा एंट्री गेट आहे, इथेच आपण गाडी पार्क केलेली आहे। जेव्हा एंटर करतो तेव्हा हा असा एक स्पेस आहे, खूप सुंदर स्पेस आहे। आता आपण आहे ना आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये ज्या रूम्स आहेत त्या बघूया। इथे टोटल 8 रूम आहेत। सो इथे 4 रूम आहेत आणि या बाजूला 4 रूम्स आहेत। सो पहिलं आपण या बाजूला जाऊया। आता आपण जे रूम बघतोय तर पहिली जी रूम आहे इथे लिव्हिंग एरिया आहे, सोबतच इथे या बाजूला TV दिलेला आहे। स्पेशियस आहे, सोफा वगैरे तुम्हाला मिळतो, पंखा आहे, AC नाही आहे इथे। इथे कॉमन वॉशरूम आहे, हे बघा। वॉशरूमच्या या बाजूला 2 रूम्स आहेत। सो इथे ही जी रूम आहे ही पहिली रूम विथ AC, आरसा दिलेला आहे, TV आहे। हा वॉशरूम नाही आहे या रूममध्ये, सो जे बाहेर वॉशरूम आहे तेच तुम्हाला यूज करावं लागेल। आणि आता आपण जी दुसरी रूम आहे ती बघूया। सो ही जी रूम आहे ही दुसरी रूम, सेम रूम आहे। इथे हे बघा बेड, इथे तुम्हाला वॉशरूम दिलेला आहे या रूममध्ये। सो हा वॉशरूम आहे। आता मी तुम्हाला इथल्या ज्या 2 रूम आहेत आणि लिव्हिंग रूम जो आहे तो दाखवला। इथे अजून 2 रूम आहेत वर, त्या तुम्हाला दाखवतो। इथे या 2 रूम आहेत, त्यातली जी ही रूम आहे ती पहिली बघूया। सो ही बघा, ही रूम आहे, AC आहे। या रूममध्ये पण TV दिलेला आहे, या साईडला वॉशरूम आहे। इथे एक छोटा स्पेस आहे ज्याच्यामधून तुम्हाला हा डायरेक्ट माउंटन व्ह्यू तुम्हाला दिसतो, हे बघा। हा समोर आहे लोहगड। आता ही जी दुसरी रूम आहे ही बघा, ही किती स्पेशियस आहे बघा। इथे पण तुम्हाला TV दिलेला आहे, हे बघा। या बाजूने बघा तुम्हाला अंदाज येईल की किती मोठी रूम आहे ती। आणि याच्याच या साईडला इथे आहे वॉशरूम, जे नीट आणि क्लीन दिसतंय। खाली आलो आहे आणि इथेच अजून 2 रूम्स आहेत। सो या ज्या 2 रूम आहेत त्या पण सेमच आहेत। आता आपण आतमध्ये जाऊया, तर त्यातली ही जी खाली ग्राउंड फ्लोअरला रूम आहे ती बघा अशी काहीतरी आहे। इथे मला वाटतं TV नाही आहे, हे बघा। हे वॉशरूम, इथे वॉशरूम आहे। आता आपण ही रूम पाहिली, त्याच्याच बाजूला आतमध्ये तुम्हाला दुसरी रूम पण मिळते। सो खाली 2 बेडरूम्स आहेत, जशी आपण मगाशी पाहिली तशीच ही दुसरी रूम आहे। स्पेशियस बघा किती आहे। इथे तुम्हाला TV दिलेला आहे, नीटनेटक्या रूम आहेत सगळ्या। स्पेस बघा किती आहे ते, हे बघा। वॉशरूमसुद्धा नीट आणि क्लीन आहे। चला आता आपण खालच्या 2 रूम पाहिल्या। सो अजून वर 2 रूम आहेत, त्या तुम्हाला दाखवतो। इथे तुम्हाला या बाजूला एक बेडरूम मिळते, TV आहे इथे। या बाजूला वॉशरूम आहे आणि या बाजूला छोटी बाल्कनी आहे। बाल्कनीमध्ये डायरेक्ट तुम्हाला आहे ना लोहगडचा समोरचा व्ह्यू मिळतो, समोरच लोहगड किल्ला आहे। स्पेशियस आहे ही पण, बाल्कनी पण स्पेशियस आहे।
आता आपण जी शेवटची रूम आहे ती बघूया. जशा खालच्या रूम होत्या ना तशीच स्पेशियस ही रूम आहे. या बाजूला वॉशरूम आहे, टी व्ही दिलेला आहे आणि या बाजूला आहे बेड. छान रूम आहे. हे बघा, इथून तुम्हाला समजेल की ही रूम जी आहे ती किती स्पेशियस आहे. सोबतच आहे ना इथे हे बघा डायरेक्ट माउंटन व्ह्यू आहे आणि सनसेट तुम्ही इथून एन्जॉय करू शकता. आता आपण सर्व रूम्स पाहिल्या. आता स्विमिंग पूल एरिया आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो. इथे तुम्हाला आहे ना हा प्रायव्हेट स्विमिंग पूल मिळतो विथ वॉटरफॉल. त्यानंतर मग हा आजूबाजूला स्पेस आहे इथे. याच्यासोबतच हा एक डायनिंग एरिया आहे. ॲक्च्युली इथे तुम्ही स्पीकर लावून DJ वगैरे पण एन्जॉय करू शकता. मल्टीपर्पज हॉल आपण बोलू शकतो. तुम्हाला इंडोर गेम्समध्ये इथे कॅरम मिळतो. तुम्ही इथे कॅरम एन्जॉय करू शकता विथ माउंटन व्ह्यू. त्यासोबत जर तुम्हाला आउटडोर गेम खेळायचे असतील ना तर इथे तुम्हाला टर्फ मिळतो. त्यासोबत तुम्हाला हा इतका मोठा पॅसेज मिळतो ज्याच्यामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो. बघा इथे ना इतका सुंदर आहे ना एरिया डेव्हलप केलेला आहे ज्याच्यामध्ये टर्फ आहे. त्यानंतर मग तिथे ना तुम्ही कॅम्पफायर करू शकता. इथे सिटिंग स्पेस दिलेला आहे जिथे इंडोर आउटडोर गेम्स खेळू शकता. खूप भारी वाटतं आहे. हे बघा, तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे छोट्या छोट्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. लहान मुलं पण इथे एन्जॉय करतील मस्त. चला आता तुम्हाला मी पूर्ण प्रॉपर्टी दाखवली, विलाच्या सर्व डिटेल्स दिल्या. आता प्राइसिंगबद्दल थोडंसं बोलूया. सो हा विला तुम्हाला बुक करायचा असेल, टोटल 8 BHKचा विला आहे. वीकडेमध्ये तुम्हाला हा विला 16,000 रुपयात 16 जणांसाठी मिळेल. सो म्हणजे मिनिमम 16 जणं रिक्वायर्ड आहेत. किंवा मग जर तुम्ही छोटा ग्रुप असेल तर तुम्हाला 16,000 रुपये देऊन तुम्ही बुक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. तर वीकेंडचा जो रेट आहे तो 35,000 आहे 16 जणांसाठी. आणि जर वर खाली झाले तर 1,000 रुपये पर पर्सन, म्हणजे एक्स्ट्रा पर्सनचे 1,000 रुपये चार्जेस आहेत. फूड जे आहे ते तुम्हाला बाहेरून ऑर्डर करावं लागेल किंवा ह्यांचं विथ फूड पॅकेज आहे. त्याचे जे रेट आहेत ते तुम्हाला डायरेक्ट कॉल करा तुम्ही, ते तुम्हाला सांगतील. सो विथ फूडचे एक्स्ट्रा पैसे असणार आहेत. किंवा मग स्विगी झोमॅटो तर आहेच. तुम्हाला स्विगी झोमॅटोवरनं तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. इथे कसं पोचायचं ते तुम्हाला सांगतो. मुंबई किंवा पुण्याहून जर तुम्ही स्वतःची व्हेकल घेऊन येत असाल तर अगदी एक्सप्रेसवेच्या बाजूलाच हा विला आहे. सो इथेच मध्ये कट आहे. जर गुगल मॅपची लोकेशन तुम्ही टाकली तर तुम्हाला गाईड करेल आणि त्या मॅपनुसार तुम्ही इथे प्रॉपर्टीवर पोहोचू शकता.
किंवा जर तुम्ही पावना लेक, लोणावळ्यावरून जो पावना लेकला जाणारा रोड आहे तो पकडलात तर तुम्ही अगदी इथे सहज लोणावळ्यावरून 20 मिनिटात वगैरे इथे पोहोचू शकता. म्हणजे इझी आहे, ट्रॅव्हल खूप इझी आहे. इवन तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट पण इथे अवेलेबल आहे. सो पब्लिक ट्रान्सपोर्टनी पण येऊ शकता तुम्ही. वीकेंड होम यांच्यामार्फत हा 8 BHKचा विला चालवला जातो. सो त्यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, त्यांचा नंबर मी दिलेला आहे. चला आता इथून निघायची वेळ झालेली आहे. सो भेटूया आता अशाच एका नवीन प्रॉपर्टीवर. तोपर्यंत टाटा बाय बाय.